लांबून आला आम्ही शेकडो प्रवास करून आणि बाया इकडल्याच गावातल्या लोकांना बघते त्या कस करावं आता जाऊ द्या त्यांना वाट करून द्या तर ऐका आता काय झालंय माहित आहे का जिजाऊच्या मुली कशा आहेत त्यांनी सांगितलं पण आपल्या मुली कशा आहेत मम्मीचं गुडीतच भांडण असते अर्धा तास ती म्हणती मला सिरियल बघायचंय आणि ही म्हणती मला दुसरं सिरियल बघायचंय हा त्याच्यामुळे ह्यांच्यातच वाद असतो त्याच्यामुळं आपल्या मुलाला आपल्या लहान बाळाला काय शिकवावं हे आपण आई जिजाबाईंकडे शिकलं पाहिजे आपण आई जिजाऊंकडनं शिकलं पाहिजे अहो रामायण सांगितलं महाभारत सांगितलं आणि त्याच्या मागचा विवेक सुद्धा सांगितला उग नाही रांजाच्या पाटलाला एका मिनिटात त्याचा कार्यक्रम केला एका मिनिटात आदेश त्याला म्हणले नाही पाटील मला जरा तुमचा मुद्दा पटतोय तुम्ही पुढली तारीख घ्या कोर्टात आता होतंय तसं बलात्कार झाला आदेश छाता त्याचे हातपाय आणि हा विवेक कुठून येतो रामायण आणि महाभारतात आईकडनं आल्यामुळं त्याच्यामुळं आपण जिजाऊकडनं शिकूया जिजाऊंनी शिवबांना शेजारी बसून काय शिकवलं ऐका जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिव बाग कथा कीर्तन ऐकतो बाळ शिव बाग कथा कीर्तन ऐकतो बाळ शिव बाग कथा कीर्तन घडवलं शुभास तुम्ही जिजाऊच्या लेकी रणनीतीच्या सवारस तुम्ही जिजाऊच्या लेकी रणनीतीच्या सवारस तुम्ही जिजाऊच्या लेकी रणनीतीच्या सवारस राखा देशाला जिजाच्या धैर्यानं राखा देशाला जिजाच्या धैर्यानं
तो बाळ शिव बाग कथानी कीर्तन जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिव बाग कथानी कीर्तन ऐक तो 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 बाळ शिव बाग कथानी कीर्तन हा कारण काय झालंय माहित आहे का मी बी मराठवाड्यातलाच आहे गावातली पुती बंद झाली का तर लेकराचा अभ्यास आहे इथं. गावातलं रामायण बंद झालंय बरोबर आहे का नाही आजोबा तुमच्या काळी रामायण होतं का नाही मोठ्याने सांगा बरं होतं का नाही टोपीवाले माणसं होतं का नाही दादा रामायण असायचं महाभारत असायचं ह्याच्यामुळे कुठेतरी एक नैतिकता टिकायची अहो मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुठं होतं पोलीस दल कुठं होती न्याय व्यवस्था अहो पण या कीर्तनकारांनी या भारुडकरांनी जागरण गोंधळ घालणाऱ्या लोकांनी नीतिमत्ता टिकवली कसं वागावं हे शिकवलं आणि मग या कथा ऐकून छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील आपल्या मावळ्यांना एकत्र करत त्यांनी तोरण्याला तोरण मानलं आणि त्यांच्या आयुष्यात एक 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 हिरा होऊन गेला पण एक हिरा असा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनानंतर मुघलांना असं वाटलं की आता छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य संपलं महाराष्ट्रावर ताबा आपण घेऊ पण तसं झालं नाही संताजी बाबा घोरपडे नावाचे एक मावळे होते त्यांनी काय केलं राजाराम महाराज छत्रपती होते त्यावेळी राजांना म्हटलं राज जरा लय दिवस झालं जरा पाय रिकामा करून येतो फेरफटका मारून येतो राजाराम महाराज म्हटलं बरं आणि संताजी बाबा घोरपडे गेलं अहो गेलं तेव्हाच औरंगजेबाचा मुक्काम त्या दख्खनेत पडला होता अहो गेलं अहो आतमध्ये शिरलं आणि या महाराष्ट्राच्या इतिहासात एक सुवर्ण पान म्हणजे अहो त्यांनी लाखाच्या या तळावर मध्ये गेलं आणि त्याच्या शामियानाचा कळस काढला आणि ते घेऊन आलं बरं येता तरी गप यावं का संताजी बाबा घोरपडे त्यांनी काय केलं सिंहगडाला एक माणूस तळ देऊन बसला होता त्याच्यासोबत युद्ध केलं आणि येता हारलं ती पण येता त्याचं साहत्य आणलं आणि राजाराम महाराजांना म्हणलं महाराज अहो जरा लवकरच आलो अजून जरा पाय मोकळं केलं असतं तर अजून काहीतरी तुमच्या चरणावर ठेवाय आणलं असतं हा ते साहती आणि त्याचा कळस राजाराम महाराजांच्या चरणाशी ठेवला अहो असं मावळं आमचं होतं असाच एक मावळा म्हणजे तुम्ही ऐकत असलेले तुम्ही शिकलेला म्हणजे तानाजी मामा मालुसरे अहो पोरांनो मला सांगा पुरीनो तुमचं लगीन आहे पप्पा नोकरदार आहेत किती दिवस सुट्टी काढतेल खरं सांगायचं खरं किती दिवस काढायला लावचाल तुम्ही 1 महिना म्हणले बघा या अव तसं असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं सुभेदार तानाजी मामा मालुसरे अव सुभेदार पदवी मोठी होती जंगी तयारी होती रायबाच्या लग्नाची आणि तेवढ्यात पत्रिका घेऊन राजांकडे आलं आणि म्हटलं राज लग्नाला या अहो पण तिथं मोहीम ठरली होती जातीनं माझं राज त्या कोंढाणा किल्ल्यावर जाणार होत आणि कडाडले तानाजी मालुसरे आणि म्हणले की राज तुम्ही मोहिमेवर जायचं आणि मी वर बाप म्हणून लग्नात मिरवायचं असं चालणार नाही आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं असा मावळा होता
आणि त्यानं काय पराक्रम केलाय ऐका. आता मर्दाचा पोवाडा ऐकायचं म्हणलं कसा पाठीचा कणा असा ताट पाहिजे. सगळ्यांनी सरळ बसायचं. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा आंबे करुणी प्रारंभे डफवर रथापतून तुन्यात डफवर रथापतून दुनियाता शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा वीर तानाजीचं गातो गुणगान वीर तानाजीचं गातो गुणगान म्हणा माझे साधू संताला नमन माझे साधू संताला एकनाथाला ज्ञानेश्वराला रामदासाला हा तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला गुरु चरणाला नमन माझे देवानंदाला माझे देवानंदाला गुरु माऊलीला पांडुरंगाला मुक्कामी धारा शिवाला शाहिरांना साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी साजाला शाहीर विठ्ठल गातो पवाड्याला धन्य धन्य तानाजी खरा धन्य धन्य तानाजी खरा भंगला शिरण वीर मानुसरा अजरामर कीर्तनांदे जगतात कोंडाना घेतला जाऊन रातोरात शिवाची केली त्याने खैरात शिवाजी राजमाता जिजाऊ राजगडावर बसल्या असताना चारी बाजूला नजर फिरत होती मातेची. आणि मग त्या वक्ताला कोंढाण्यावर ते फडफडणारं हिरवं निशाण दिसू लागलेलं आहे. त्या गोष्टीचं त्यांना वाईट वाटू लागलं. महाराष्ट्र दुर्गा कोंढाणा महाराष्ट्र दुर्गा कोंढाणा दुर्गांचा राणा लढण्या बलिदाना होता परी अंमल यवनांचा दिल्लीपती आलमगीर यांचा न फडकेवर झेंडा हिरव्या रंगाचा फडकेवर झेंडा हिरव्या रंगाचा फडकेवर झेंडा हिरव्या रंगाचा आणि मग जिजाऊन झेंडा पाहिला जिजाऊन झेंडा पाहिला रंग त्याचा हिरवा ओळखीला
काय बोलला आपल्या मनाला ऐटीन फडकतोय मेला ऐटीन फडकतोय मेला न थांब दाट्या तुझ्या बापाला कुजऱ्याला आदेश दिला शिवबाला निरोप सांगा आपण जर भोजनाला बसला असाल तर राजगडावर हात धुण्यासाठी येणं करावं राजांना चिंता वाटू लागलेली चिंता वाटू लागलेली काय झालं असेल गडावर काय एवढ्या तातडीचा आदेश असावा राजांनी आपल्या कृष्णा नावाच्या घोडीला टाप मारली आणि थेट निघालं जेव्हा तांबडा फुटला पुरवेला जेव्हा तांबडा फुटला पुरवेला कोंबडा वलन पक्षी किलविला झाडावर करती अशा समयात झाडावर करती अशा समयात झाडावर करती अशा समयात कृष्णा घोडीवर बसून शिव खास येऊन पोहोचलं राजगडास विरहारी येऊन पोहोचलं राजगडास विरहारी येऊन पोहोचलं राजगडास विरहारी त्यावेळेस राजमाता बोलू लागलेली शोभा कोंढाण्या साळका बळकट किल्ला मोगलांच्या ताब्यात असणे हे बरे नव्हे तो किल्ला स्वराज्यात आलाच पाहिजे तोवर इकडं तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन राजगडावर आले होते हा सर्व वृत्तांत तानाजीनं ऐकलेला आहे तानाजी बोलू लागला काय म्हणतोय माझा ताना राज ते काय बी नाही बघा कोंढाण्याचं पाणी मॅच उचलणार एवढी संधी द्या राज एवढी संधी द्या आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबात तानाजी बंधू सूर्याची आणि सगदीला मामा शेलार अष्टमीची रात्र ठरलेली आहे गडावर दोरखंड फेकले आणि गर्जना केली उदय भान झोपेतून जागा झाला तानाजी इकडे उदय भान आणि दोन्ही वीर समोरासमोर तुटून पडले कसे म्हणाल कसे कसे मग सिंहाचा साखवळ मग सिंहाचा साखवळला तसा ताना सरसावून गेला तसा ताना सरसावून गेला तीन हात जमीन उडाला सळपट्ट्याचा त्याने सोडिला जर केलं उदय भानाला उदयबांच्या एका वाराला झालं तुटून पडले बाजूला परत घातला दैवान खाला माझा तानाजी काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता कमरेचा चेला सोडिला देह भान सोडून भाण्याची लढूला जवा पडला तानाजी वीर करून प्रहर उदय बन चढला नीच गर्वात बापाचा घडा भरला त्याचा खास रोजानी वर चढला मामा रोजानी वर चढला मामा सोबत माझा तानाजी खाली पडलेला आणि त्या वक्ताला त्या उदय भानानं
माझ्या तानाजीला लात मारली आणि 80 वर्षाचा शेलार मामा उदय भाण्यावर तुटून पडला. प्रतिभीष्म खवळून गेला. भीष्म खवळून गेला. धरून हसडीला गच्च्यामध्ये पाडला खालती उदय भान. बसलावर पाटून मामा शेलार क्रोधाने वार चढला मामा. मामाच्या एका फटक्यात उदयवान जमिनीला कोसळला. दुसरी बुक्की मारायला गेलं आणि उदय भाण्यानं जीवच सोडला. तोवर इकडं हुजऱ्यानं गाडावर बातमी आणलेली. हुजऱ्या सांगू लागलेला, राजा राजा आपला ताना गेला. राजा आपला ताना गेला. त्यावेळेस माझ्या राजाच्या डोळ्यात पाणी आलं. राजा म्हणताय, अरे ताना लगा असं असतंय होय, अर्ध्यातून साथ सोडतोस. ए ताना ताना ए माझ्या ताना काय करू त्या गडाचा आता. अरे अरे गड आला पण माझा जीव गेला. ताना माझा जीव गेला. तानाजी पडला भूमीला. निघून गेला बघा स्वर्गाला. माझा ताना जमिनीवर कोसळला. राजा रडतायत. धन्य धन्य ताना धन्य. तेव्हापासून शाहिराला लिहावं वाटलं, धन्य धन्य तानाजी. धन्य धन्य तानाजी खरा. तानाजी खरा भंगला हिरा वीर मालुसरा. अजरामर कीर्तन नांदे जगतात. कोंडाणा घेतला जाऊन रातोरात. शिवाजी केली शिवाजी स्वातंत्र्याच्या रक्षणाला आवडे. हर हर महादेव हर हर महादेव झाली गर्ज झाले अमर. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर जय शिवराय. सागर जयस्वाल 201 रुपये. सुनील जाधव 100 रुपये. पुन्हा एकदा अनुष्का, मला पाठांतरच करावं लागेल बरं का. तांगुल पाय यानं हिनं 50 रुपये बक्षीस दिलेलं आहे. अहो स्वराज्य उभं राहत असताना दाखल धनी जन्माला आलं. अहो ज्या दाखल्या धन्याबद्दल वाईट साईट अहो इतिहासातनं शिकायचं असतं आणि आताची लोक इतिहास तोडमोड करतात
आणि वाद कशावर घालत्यात? हा इतिहास बरोबर का तो इतिहास बरोबर? अहो इतिहास इतिहास असतो. इतिहासातनं प्रेरणा घ्यायची असते. आणि त्याच वेळेस छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले, ज्यांनी ग्रंथ लिहिले. तब्बल त्यांना 10 पेक्षा जास्त भाषा येत होत्या आणि त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. स्वराज्य रक्षक आणि धर्मापायी त्यांनी बलिदान दिलं. अशा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावरती झाला आणि पुरंदर आनंदाने नाचू गाऊ लागला. आज सकाळीच येताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही आलोय. त्यांच्या चरणी हा प्रयत्न आमचा अर्पण करतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. पुरंदराच्या गगनी तेव्हा, पुरंदराच्या गगनी तेव्हा, पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय झाला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावाईचे जन्मला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावाईचे जन्मला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे जन्मला. पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय झाला. पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय झाला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावाईचे जन्मला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावाईचे जन्मला. छावाईचे कोवळे बालपण सारे झिजवले प्रजे खातर. ही उमर 9 वर्षाची झुकवले फले बहादर. कोवळे बालपण सारे झिजवले प्रजे खातर. ही उमर 9 वर्षाची झुकवले फले बहादर. बोल प्रखर अंगार विद्येचा अलंकार शोभला. बोल प्रखर अंगार विद्येचा अलंकार शोभला. आदर्श पित्याचा होता शुभांश तुझ्या रुधिरात. आदर्श पित्याचा होता शुभांश तुझ्या रुधिरात. आमचे गुरुबंधू शाहीर श्रीकांत शिर्के हे गाणं लिहितात. आदर्श पित्याचा होता शिवांश तुझ्या रुधिरात. शूरवंत शूर श्री राजा करी नमन तुला श्रीकांत. तुळापुरी मातीत त्यागाचा, तुळापुरी मातीत त्यागाचा गंध
तुझा दरवळला धर्मवीर शिवपुत्र संभाजीच्या वाईचे जन्मला. धर्मवीर शिवपुत्र संभाजीच्या वाईचे जन्मला. धर्मवीर शिवपुत्र संभाजीच्या वाईचे जन्मला. पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय झाला धर्मवीर शिवपुत्र संभाजीच्या वाईचे जन्मला. धर्मवीर शिवपुत्र संभाजीच्या वाईचे जन्मला. धर्मवीर शिवपुत्र संभाजीच्या वाईचे जन्मला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आणि वेळेच्या मर्यादेमुळं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्ही सांगत बसलो आणि तुम्ही ऐकत बसलात तर आपला हा जन्म कमी पडेल. फक्त विनंती अशी आहे, कार्यक्रम थोडा राहिलाय आणि इथं आल्यानंतर आम्हाला संयोजकांनी काय सांगितलं की गोड शेवटाला द्यायचं असतंय. त्यांनी पण आम्हाला जेवताना गोड शेवटाला दिलं म्हणून जो काही शेवट राहिलाय तो गोड आहे. त्याच्यामुळे कुणीही उठून जाऊ नका, कार्यक्रम पूर्ण बघा. थोडाच राहिलाय आणि एक दिवस 10चा 11 9चं 12ला झोपलं तर काय होतंय. अहो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे यांनी अख्खं जीवन तुमच्यासाठी आणि महाराष्ट्रात स्वराज्य उभं करण्यासाठी दिलंय, त्यांच्यासाठी आपण तास 2 तास देऊ शकत नाही, झोप रोखू शकत नाही. अहो या छत्रपती संभाजी महाराजांनी असं म्हणतात बाप से बेटा सवाई. अहो शिवाजी महाराजांनी तह केलं, काही लढायात माघार घ्यावी लागली, पण छत्रपती संभाजी महाराज एकही लढाई हरलं नाहीत. हा त्याच्यामुळं अहो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्याचं पोवाड गावं लागतील, त्याच्यासाठी वेगळा साज आणि वेगळा कार्यक्रम घ्यावा लागेल. अहो पण ज्या संभाजी महाराजांनी बलिदान दिलं त्याचा पोवाडा गावा लागल. अहो कारण या स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं. अव हाल हाल करून मारलं. सगळ्यांनी सरळ बसायचं. ताट हात वरती करून घोषणा द्यायच्या आता सर्वांनी. सगळ्यांचे हात वरती, सगळ्यांचे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. पोवाडा शंभू राजाचा योद्धाचा छावा शोभाचा, फितुरीनं घात त्यांचा केला, फितुरीने घात त्यांचा केला. पराभव ठाव नव्हतं त्याला, बुद्धी शंभूची शाहिराला. औरंगजेब कापे थरथरा, औरंगजेब कापे थरथरा, फंगुनी तुरा स्वप्नांचा तुरा. त्याच्या काळजाचा, त्याच्या काळजाचा, त्याच्या काळजाचा, त्याच्या काळजाचा, त्याच्या काळजाचा. हाय पुन्हा प्रताप शंभूचा हजीर हारी, हाय पुन्हा प्रताप शंभूचा हजीर हारी.
गड कडेल शत्रूवर पडे सिंहासनी तडे पाहून मुघलांच्या अन्यायाला पाहून मोगलांच्या अन्यायाला पाहून मोगलांच्या अन्यायाला पापाचा साता अति झाला न शंभू करे विचार कैला सारा हरिराज शंभू करे विचार कैला झाला शंभू करे विचार कैला झाला कसा होता माझा सरदार राजा संभाजी कसा म्हणाल भरदार छातीचा गाडी हे भरदार छातीचा गाडी राहत उडील मारत खडी सुवाचा झगडा धरून पाडी शिवाचा झगडा करून पाणी शिवाचा झगडा करून पाणी तट्टा तटस्वर खंड तोडेल भल्या भल्या थोड मोडी राजी भल्या भल्याचं थोड मोडी राजी भल्या भल्याचं थोड मोडी राजी असा होता माझा राजा शंभू राजे तळ कोकणात मुक्काम झाला असताना घात झाला एकच आवाज होता दी 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 तुम्ही म्हणालात ना गनिम पळून गेलं मग कुठून आलं अहो तिथून नडली शेवट आपलेच गद्दार गणोजी फितूर झाली आणि माझा राजा शंभू राजा कैद झाला पकडलं गचाळलं कुठं आणलं आणि कुठं नेलं 32 शिराळा बामणी मार्गी राजाला आणलं मिरजेला राजाला आणलं मिरजेला आलमगिराला कळता वारसा आलमगिराला कळता वारसा म्हणे विषमीला शंभू राजाला पकडले औरंगजेबाच्या समोर हजर केलं औरंगजेब म्हणतोय तरी कसा यो शंभूराजे क्या हालत है मला राजा म्हणतो अरे नाही तुकडा टाकला त्याच्या भोवती गोंडा घोलणारी आवडत माझी नाही जरा मोकळाकडे बघतो तुझ्याकडे 2 हात औरंगजेबाचं मस्तक भडकलं ये गंदी जुबान काट डालो पहिली शिक्षा ते साल आहे 17 फेब्रुवारी 1689 दुसरी शिक्षा अंगाची चामडी सोलून काढा अरे कोणी यायचं राजाच्या डोळ्यात डागण्या घालायचं आला 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 आर पार या डोळ्यानं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होत ते डोळे गेले माझ्या राजाचे चांबडी सोला अरे कुणी यायचं तलवारीच्या रेषा मारायचं मीठ चोळायचं काय वेदना होत असतील माझ्या राजाला साधा काटा टोचला आई ग आई काय असंख्य यातना सहन केला माझ्या राजानं अरे उगवतीचा सूर्य मावळतीला कल्लेला होता रडण्यासाठी कोणी नव्हतं त्या भीमा आणि इंद्रायने तिने टाहो फोडला वळून
बाळ इथे निजला. इथे निजला. आळंदीला माझा रात्री कार्यक्रम होता. येताना तुळापूरला गेलो. आज ही ती नद्या रडतेच हो. भीमा आणि इंद्रायणी नदी आज ही रडते. आमचे सहकारी दादा म्हणतात, विठ्ठल अरे इथं महाराजांच्या मूर्तीकडे बघितले आजही डोळ्यात घळमन पाणी येतंय रे. काय लढला असेल माझा शंभू राजा, कसा रक्ताने नाला असेल, काय काय यातना सहन झालं. असंख्य असंख्य यातना सहन केल्या माझ्या राजाने. म्हणून शाहिराला लिहावं लागतंय धर्मासाठी अर्पली प्राण धर्मवीर संभाजी. जय जयकार महाराष्ट्राचा. जय जयकार महाराष्ट्राचा. शिवाचा छावा शिवाचा फितुरीन घात त्यांचा केला. 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 पराभव ठाव नव्हतं याला. पराभव ठाव नव्हतं याला. बुद्धी शंभूची शाहिराला. बुद्धी शंभूची शाहिराला. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की हर हर. श्री संभाजी महाराजांचे आपण ऋणातून उतराई होतो. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज म्हणायचं. दोन वेगळे ग्रुप तालब्या लावायच्या, बँजो लावायचं आणि फुल. त्या पिणाऱ्याला ना लाज वाटली पाहिजे. लाज. नारड्यावर सूर्य असते, ताटात भाकर नाही, इक असत. हा खरात 100 रुपये अर्जुन आधे, 100 रुपये शिवनाथ केंबळे, 100 रुपये सोरख खरात, 200 रुपये